सध्या माढा विधानसभेची चर्चा राज्यात सर्वात जास्त सुरू असताना शिवसेनेच्या मेळाव्यात आपण माढा विधानसभा लढवणार असल्याचे थेट संकेत शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी दिल्यानं माढ्यात महायुतीत नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। शिवसेना शिंदे गटाची माढा विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद असली तरी महायुतीत ही जागा अजित पवार गटाकडे आहे। अजितदादा गटाचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे हे माढ्याचे आमदार असून यंदा ते आपला मुलगा रणजितसिंह शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत। मात्र रणजित शिंदे हे सातत्यानं शरद पवार यांची नुकतीच वडिलांसमवेत भेट घेऊन आल्यानं यावेळी ते तुतारीकडून किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। शिवसेनेच्या मेळाव्यात हाच धागा पकडत सर्वच पदाधिकाऱ्यांनी महायुतीकडून ही जागा शिवसेनेनं लढवण्याचा आग्रह केला होता। या बैठकीला माढा विधानसभा मतदारसंघातील 136 गावातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। जर शिंदे हे महायुतीमधून न लढत दुसऱ्या पक्षातून किंवा अपक्ष लढणार असतील तर माढ्याची पारंपरिक जागा ही शिवसेनेची असल्यानं तेथून शिवाजी सावंत यांनी निवडणूक लढवण्याची मागणी मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केली। यानंतर बोलताना विधानसभेसाठी इच्छुक असणं गैर नसून माढा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं जर शिंदे हे महायुतीमधून लढणार नसतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही जागा लढवण्याचा आग्रह धरू असं शिवाजी सावंत यांनी सांगितलं। तसं झालं तर माढ्यातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत सावंत यांनी दिलेत। शिवाजी सावंत यांचा माढा तालुक्यात मोठा गट असून गेल्या वेळी त्यांनी उभ्या केलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराला 75,000च्या आसपास मतं मिळाली होती। आता जर शिंदे महायुतीत लढणार नसतील तर मी धनुष्यबाण घेऊन माढा विधानसभा लढवणार असं सावंत यांनी सांगितल्यानं माढ्यात हा नवा ट्विस्ट समोर आला आहे। सर, आज शिवसेनेच्या शिंदे गटाचा मेळावा आज विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचा झाला आहे। काय नेमका संकल्प करण्यात आलेला आहे, काय नेमका संवाद घडला या मेळाव्यात? आज आम्ही हा शिंदे गटाचा शिवसेनेचा जो परिसंवाद मेळावा ठेवला होता, या मेळाव्यामध्ये सर्व कार्यकर्त्याची मतं जाणून घेणं, त्याचबरोबर उद्याच्या राजकारणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारनं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी ज्या महाराष्ट्रासाठी जे काम केलं ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून त्या कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत ते पोहोचवलं पाहिजे की जे लोकांपर्यंत गेलं पाहिजे। पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार यावं याच्यासाठी आजचा हा मेळावा होता। शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट आपली मागणी केली की सावंत कुटुंबियांचं भरपूर योगदान आहे विकासामध्ये, तर कुठेतरी प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांना राज्यपाल कोट्यातून देखील आमदारकी दिली पाहिजे। आजच्या मेळाव्यातून बऱ्याच जणांनी अशी मागणी केली की आपण 25-30 वर्ष झालं कामच करतोय, 3 वेळा तुम्ही आमदारकीला उभा राहिलात परंतु त्याला यश आलं नाही, तरीसुद्धा तुम्ही तुमचं काम काही बंद ठेवलेलं नाही आणि आज 75-76 हजार लोकांना तुम्ही सांभाळता, हे कार्यकर्ते सांभाळता। त्या सांभाळण्यासाठी तुमच्याकडून आमदारकी नाही, कुठलं जिल्हा दूध संघाचं चेअरमनपद नाही, कुठल्याही संस्थेचं चेअरमनपद नाही, वैयक्तिक खर्चातून तुम्ही हे सगळी कामं करत असताना तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी मिळावी तर आपण वरील युती धर्मामध्ये जे मुख्यमंत्री आपल्याला सांगतील त्याच्या सर्व ताकदीनिशी आपण ही निवडणूक त्यांच्याबरोबर लढू आणि आम्ही सगळे ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत। त्यांनी हे आपापले विचार इथे व्यक्त केलेले आहेत। अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे हे सध्या महायुतीत आहेत, त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे देखील निवडणुकीला सज्ज झालेले आहेत। पुढतर कार्यकर्त्यांचे त्यांचे देखील म्हणणं येतं की महायुतीतून न उभं राहता अपक्ष उभं राहावं, आपण महायुतीत ठाम असल्याचं सांगितलंय। तुमची भूमिका काय असणार आहे इथून जर रणजित शिंदे अपक्ष उभा राहिले तर? आता महायुतीमधून जर वरचा युती धर्म जर ते पाळणार नसतील आणि त्या महायुतीतून त्यांना उभा राहायचं नसेल तर आमचे मुख्यमंत्री निश्चितपणे माझा विचार करतील महायुतीतून, असे मी त्यांच्याकडे विनंती करेन। तुम्ही मगाशी सांगितलं की सर्व सदस्य फिरत आहेत, त्यांना लोक विचारत आहेत आणि इकडं अनिल सावंत पण पंढरपुरातनं इच्छुक आहेत, काय वाटतं? म्हणजे नक्की इच्छुक असणं हा काही गुन्हा नाही किंवा ती चूक नाही। प्रत्येकाला वाटतं की मला भवितव्यामध्ये काहीतरी घडायचं आहे, सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करायचं आहे, त्याच्यासाठी हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये सत्ता पाहिजे असते, त्यासाठी आमदारकीची इच्छा व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही आणि त्यासाठी ते इच्छुक असणार हे निश्चित।